नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात राज्यासह देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 20 राज्यातील 91 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे, तर राज्यातील पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. पूर्व विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे. आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी सगळी ताकद पणाला लावली. आता उद्याच्या मतदानाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करणार नाही असं म्हणणारी काँग्रेस उद्या दाऊदला पंतप्रधान बनवेल अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि त्यांच्या जाहीरनाम्याचा समाचार घेतला. इतकंच नाही तर राहुल गांधींवरही शेलक्या शब्दात टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं भाजपच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश केलाय. मुंबईतील खारमध्ये सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत ऑडिओ तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. लातूर जिल्ह्यातल्या औसा इथे महायुतीची काल जाहीर सभा झाली. भाजप शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधलं. दरम्यान काँग्रेसच्या घोषणापत्रातील भाषा ही पाकिस्तानची भाषा आहे. दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. अशा काँग्रेसवर तुम्ही विश्वास करू शकता का, असा सवालही यावेळी मोदींनी लोकांना विचारला. तर लातूरमध्ये झालेल्या सभेत मोदींनी काँग्रेसच्या घोषणापत्रावर सडकून टीका केली. यावेळी बोलत असताना त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं कोणत्याही घोषणापत्रकातील आपली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप केलाय. लातूरच्या सभेत नवमतदारांना आवाहन करताना मोदींनी बालाकोटच्या एअर स्ट्राईकचा आणि पुलवामामधील शहीद जवानांचा हवाला दिला. आणि मजबूत सरकार बनवण्यासाठी पहिलं मत द्या असं म्हणत त्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबण्याचं आवाहन केलंय. लातूरमध्ये झालेल्या सभेत मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभी आहे असा आरोप केलाय. अशा प्रकारचं वागणं शरदराव तुम्हाला शोभतं का, असा टोलाही त्यांनी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा विजयी होतील असा दावा केलाय. भाजपकडून विकास बोललं जातं, पण त्यांच्याकडे हिंदू मुस्लिमांशिवाय मुद्दे नसल्याचा आरोपही शरद पवारांनी केलाय. तर दक्षिण मुंबईतले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी लोकलनं प्रवास करत मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी उमेदवार संजय दिना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं देवरांनी सीएसटी ते मुलुंड असा प्रवास केलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बैलगाडीतून जात त्यांनी आपला अर्ज भरलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवरत्न बंगला अकलूजमध्ये कांचन कुल यांचे पती राहुल कुल, विजयसिंग मोहिते पाटील, रणजितसिंग मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांची तासभर चर्चा झाली. तर विजयसिंग मोहिते पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली होती. इंदापूरमध्ये विजयसिंग मोहिते पाटलांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली होती आणि त्यावर आपण काँग्रेस आघाडीसोबतच असल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे अडचणीत आलेत. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्यानं कोकाटेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नोटीस बजावली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस बजावल्यानं खळबळ माजली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रॅलीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. पिंपरीमध्ये मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे एकमेकांसमोर आले. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कुल मैदानात आहेत. तर कांचन कुल यांच्या प्रचारासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीच्या सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. कल्याण लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना वेगळा संकल्प केलाय. डोंबिवलीतील गणपती मंदिर शेजारील बागेत स्वतःच्या नावाचं त्यांनी झाड लावलंय.
डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज भरताना ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, सुभाष भोईर आणि गणपत गायकवाड यांच्यासह युतीचे अनेक नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मी आधीच राजीनामा देणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी मला थांबवलं. मात्र आता मुख्यमंत्र्यांना माझ्यासारख्यांची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अनिल गोटे यांनी दिली. आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय. बुलढाण्यात 18 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून प्रत्येक मतदारानं मतदान करावं यासाठी एका तरुणानं अभिनव उपक्रम सुरू केलाय. मतदान केलेल्या बोटाला लागलेली शाई दाखवावी आणि मोफत दाढी कटिंग करून घ्यावी असा फलक निवृत्ती मांजुळकर या तरुणानं आपल्या सलून बाहेर लावलाय. पालघर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीतर्फे इथे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू होती. नुकतंच बळीराम जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी खासदार सुरेश टावरे यांना 17 दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, परंतु ए आणि बी फॉर्म दिले नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पहाटे टावरेंना उमेदवारी फॉर्म देण्यात आला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. खानदेश सेना प्रमुख सुहास बोंडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी चक्क यंत्रमागासह बैलगाडीतून येत आपला उमेदवारी अर्ज भरलाय. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुरेश बाळा मामा म्हात्रे यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले. भाजपने कितीही पैसा खर्च केला तरीही लोक काँग्रेसलाच विजय मिळवून देतील असा विश्वास राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांनी व्यक्त केलाय. ते लातूरमध्ये बोलत होते. मुस्लिम मागासवर्गीयांना भीती दाखवून आघाडीच्या नेत्यांनी वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली असा आरोप राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय. ते बुलढाणा जिल्ह्यातील प्रचार सभेत बोलत होते. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं मतदार जागृती करण्यासाठी हावडा एक्सप्रेसमध्ये गोंदियात आल्यानंतर स्टेशनवर गो फॉर वोटचे या ठिकाणी फलक लावलेत. बुलढाण्यामध्ये भारिपचे बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. मोदींनी नोटाबंदी करून देशातील व्यापाऱ्यांना लुटलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अमरावतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. आमचं सरकार आलं तर आम्ही देशद्रोहाचा कायदा आणखीन कडक करू असं आश्वासन राजनाथ सिंग यांनी केलंय. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेल्या विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र रणजित सिंग भाजपत दाखल झालेत. विजयसिंग मोहिते पाटलांनी अद्याप भाजपत अधिकृत प्रवेश केला नसला तरी त्यांनी भाजप उमेदवाराचाच प्रचार सुरू केलाय. तिकडे धुळ्यामध्ये गिरीश महाजन आणि आमदार अनिल गोटे यांच्यात शाब्दिक कलगीतुरा बघायला मिळाला. गोटेंनी अनामत रक्कम वाचून दाखवावी असा टोला महाजन यांनी लगावलाय. नागपूरमध्ये पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बळाभाऊ झोपडपट्टीत एका छोट्या खोलीत 20 जुन्या आणि नवीन तलवारींचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. भावनात्मक पातळीवर संमोहन करून भाजप मतं मिळवत असल्याचा अजब दावा ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तऋषींनी केलाय. बाबासाहेब आंबेडकर जात निर्मूलनवादी होते, मात्र प्रकाश आंबेडकर उमेदवाराची जात सांगत सुटलेत असा टोला त्यांनी आंबेडकरांना लगावलाय. सांगली आणि हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या स्वाभिमानी पक्षाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा जाहीर केलाय. सांगलीमध्ये विशाल पाटील आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यात आलाय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं डॉक्टर सुशील सुरेश अंतुर्लीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुरुवातीला बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं दाजमल मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून तानाजीराव सावंत यांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय. याचवेळी आचारसंहितेनंतर धनगर आरक्षण दिलं जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 2 चुलत भावांमध्ये लढत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्याचवेळी शिवसेना संपर्क प्रमुख तानाजी सावंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एका व्यासपीठावर येऊन चर्चा करण्याचं खुलं आव्हान दिलंय। भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिनं रॅलीमध्ये सहभाग घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। हिंगोलीमध्ये राजकीय पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काटेकोर तपासणी केली जाते आणि त्यासाठी स्थापन करण्यात आलेली जिल्हा माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समिती कक्ष या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे। रावेर लोकसभेची जागा भाजप आणि काँग्रेसकरता प्रतिष्ठेची आहे। भाजपकडून एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसे तर काँग्रेसकडून डॉक्टर उल्हास पाटील यांना आणि बहुजन विकास आघाडीतर्फे नितीन कांडेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज भरतेवेळी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच कामाला लावलं। उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवाजी वाघ यांनी अनामत रक्कम ही 10,000 रुपये चिल्लर स्वरूपात आणली होती। नाशिकमध्ये लोकसभेचे आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दुष्काळी परिस्थिती असल्यानं कोणताही गाजावाजा न करता शहीद पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि आदिवासी भागातल्या महिला खेळाडूंसोबत त्यांनी अर्ज दाखल केला। नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात या नेत्यांची उपस्थिती होती। जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा सांगाडा काढण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। 100 वर्षांहून जास्त वय असलेला हा इंग्रजकालीन उड्डाणपूल जीर्ण झाल्यानं प्रशासनातर्फे हा रेल्वे पूल पाडण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। भुसावळमध्ये जुन्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागली। यामध्ये 1 ऑटो रिक्षा आणि 7 मोटारसायकल जळून खाक झाल्यात। पवना धरणात ब्राह्मणोली परिसरात पुण्याच्या MMC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील दोघांचा बुडून मृत्यू झाला। पुण्याहून 4 मुली आणि 7 मुलं पवना धरण परिसरात या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते। हिंगोलीमध्ये मेडिकल बिल काढण्यासाठी कार्यालयातील लिपिकानं 20,000ची मागणी केल्यानं कक्ष सेवकानं विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। दंतेवाडामध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झालाय, तर या हल्ल्यामध्ये 5 जवानही शहीद झाले। प्रवाशांनी रूळ ओलांडू नये असं आवाहन रेल्वे स्थानकांवर करण्यात येतं, त्यामुळे अपघातात 90% घट झाल्याचं समोर आलंय। तोतया टीसीकडून होणारी लूट थांबवण्यासाठी मध्य रेल्वेनं एक प्रकल्प हाती घेतलाय। टीसींना तिकीट QR कोड असलेलं ओळखपत्र देण्यात आलंय। प्रवासी मोबाईलवर हा कोड स्कॅन करून तिकीट तपासणी तोतया आहे की रेल्वेचा कर्मचारी हे ओळखू शकतात। रेल्वे स्थानकांवरील फलाट अथवा पुलांवर लोकल प्रतीक्षा करत असताना मनोरंजनासाठी मोफत वायफाय सेवा पुरवण्यात येते आणि या रेल्वे स्थानकांच्या यादीत आता पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूज स्थानकाचीही भर पडली आहे। नवी मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबी धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे। सध्या धरणात 4 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। देवनार कचराभूमी सध्या तरी बंद करण्यास असमर्थ असल्याचं पालिकेनं हतबलता दर्शवली आहे आणि त्याच अनुषंगानं ही कचराभूमी बंद करण्याचा तूर्त आदेश न देण्याची विनंती उच्च न्यायालयानं मान्य केली आहे। प्रस्तावित कोस्टर रोड प्रकल्पामुळे कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर काय परिणाम होईल याचा पालिकेनं अवघ्या 2 दिवसात अभ्यास केल्याचं उच्च न्यायालयात उघड झालंय आणि त्याची दखल घेत न्यायालयानं पालिकेला त्यावर 23 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले। महाराष्ट्रात प्रदूषित नद्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलंय आणि त्याद्वारे घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन करण्याबाबतचा अहवाल दर 4 महिन्यांनी सादर करण्याचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आलेत। आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे। 2018 मधील 279 दिवस मुंबईची हवा प्रदूषित असल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशनने जाहीर केली आहे।
धोकादायक स्थितीत असलेल्या दिवा रेल्वे स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील पादचारी पूल बुधवार गुरुवारच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे। पुलाच्या पाडकामासाठी 5 तासांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केला आहे। रेल्वे स्थानकांमध्ये पूलबंदीमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना अखेर मुंबई रेल्वे विकास महामंडळानं दिलासा दिलाय। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं नुकतंच पूर्ण केलेले माहीम, नायगाव आणि नालासोपारा इथल्या पादचारी पूल प्रवासी शनिवारपासून या ठिकाणी वापरासाठी खुले करण्यात आले। ब्रेकनंतर सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आणखीन काही बातम्या थोडक्यात। विदर्भामध्ये उन्हाचा पारा 44 डिग्रीवर गेलाय। उन्हामुळे अंगाची लाही होत आहे। रस्त्यावर वाहतूक देखील मंदावली आहे, तर उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी लोक उसाचा रस, बर्फाचा गोळा, आईस्क्रीमचा आसरा घेत आहेत। जालना शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीनं दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिलेत। पालिकेतील बैठकीत गोरंट्याल यांनी हे निर्देश दिलेत। कांदा अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे कांदा अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना कवी नाधू महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलंय। नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राम आशिष यादव याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 27 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। आयकर विभागानं गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतून 12.5 कोटी जप्त केलेत। मुंबईतल्या झवेरी बाजारातून आतापर्यंत 12.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून हे पैसे निवडणुकीसाठी वापरले जाणार होते का याचा तपास सुरू आहे। नांदेड शहरात लूटमारीच्या उद्देशानं 2 अज्ञात आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला। गोळीबारादरम्यान एका घटनेत नजीब शेख या युवकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत एक जण जखमी झालाय। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा इथे सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्यानं ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय। कोकण किनारपट्टीवर बेकायदेशीर एलईडीद्वारे मासेमारी होत असल्यानं पारंपरिक मच्छीमार चांगलाच संतापलाय। एलईडीद्वारे मासेमारी बंद करण्याच्या मागणीसाठी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिष्टमंडळानं राजनाथ सिंग यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे। देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेनं व्याजदरात कपात केली आहे। एसबीआयनं व्याजदरात 0.5% इतकी किरकोळ कपात केली, तर एसबीआयचे नवे दर कालपासून लागू झाले। गुजरातमधील वडोदरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये मतदान जागृती करण्यासाठी काही कलाकारांनी भव्य रांगोळी रेखाटली। वडोदरामधील वाडी भागात निवडणुकीविषयी संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटण्यात आल्या। राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर करण्यास सीबीआयनं मंगळवारी विरोध केला, तर लालूंना जामीन मंजूर केला तर ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कामकाजात सहभागी होतील, शिवाय त्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असं सीबीआयनं म्हटलंय। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे क्रीडा विश्वातून। भेदक गोलंदाजी आणि आश्वासक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईनं कोलकातावर सहज विजय मिळवलाय। या विजयासह चेन्नईनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय, तर चेन्नईनं 7 विकेट्स राखत हा सामना सहज जिंकलाय। सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली। यामध्ये भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पारुपल्ली कश्यप आणि मुग्धा आग्रे यांनी पात्रता फेरीत उत्तम कामगिरी केली आहे। त्यांनी मुख्य फेरीत स्थान मिळवलंय। 2020 ऑलिम्पिक फुटबॉल पात्रतेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारण्याची भारतीय महिला फुटबॉल संघाची संधी मंगळवारी हुकली। म्यानमार विरुद्ध झालेल्या लढतीत भारताला 3-3 अशा बरोबरीवर समाधान मानावं लागलं। आशियाई सुवर्णपदक विजेती भारतीय गोळाफेकपटू मनप्रीत कौरनं 4 वेळा उत्तेजक द्रव्याचं सेवन केलं होतं आणि या प्रकरणी द्रव्य सेवन प्रकरणाचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं तिच्यावर आता 4 वर्षांची बंदी घातली आहे। बातमी चीनमधून। चीनमध्ये काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे। सर्वत्र बर्फ पसरल्यानं नयनरम्य दृश्य तयार झालंय। हे दृश्य पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होतीये, तर चीनमध्ये चेरी ब्लॉसमही सुरू आहे। त्यामध्ये होणारी ही बर्फवृष्टी त्यामुळे पर्यटकांसाठी निश्चितच हे आकर्षण ठरतंय। अमेरिकेत सध्या पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। या ठिकाणी आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान नागरिकांना मात्र या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे।
ब्राझीलच्या रिओ दी जेनेरिओ भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालाय। फक्त 4 तासात 152 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस पडल्यानं रिओची दाणादाण उडाली आहे। पावसामुळे अनेक भागातल्या रस्त्यांवर पाणीच पाणी सध्या झाल्याचं बघायला मिळत आहे।